नमस्कार माऊली. आज आमच्या ताईचा वाढदिवस होता. छान अशी तयार झाली होती, छान ड्रेस घातला होता आणि तिची इच्छा होती की माझा वाढदिवस आहे, श्री विठ्ठल दर्शनाला जायचं. श्री विठ्ठल दर्शनासाठी निघालो. सर्वप्रथम श्री नामदेवांचं, संत नामदेवांचं दर्शन घेतलं. नामदेवांना नतमस्तक होऊन ते नमस्कार केला. नंतर मीही नामदेवांना नतमस्तक होऊन नमस्कार केला. माझ्या बाळाला उदंड आयुष्य लाभू द्या, माझं बाळ जीवनात भरपूर यश मिळू द्या, माझ्या बाळाला हे आयुष्य, हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावो अशी नामदेवचरणी मी प्रार्थना केली. तिनेही देवाला हात जोडून नमस्कार केला. खूप आनंदी होती ती. तिला पंढरपूरला आलं म्हणलं का श्री विठ्ठल दर्शनाचं दर्शन झालं. श्री विठ्ठल दर्शन झाले की ती खूप आनंदी होते. आज तर वाढदिवस असल्यामुळे ती फार आनंदी होती. संत चोखामेळा यांचं पण दर्शन घेतलं. विठुरायाच्या नगरीत गेल्यावर खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. हे पहा, खूप गर्दी आहे मंदिराच्या अवतीभोवती. सर्व भाविक नामदेव पायरींचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे खूप छान अलंकार दागिने देवाला चढवले होते. आम्ही मुखदर्शन घेतलं. नंतर चोफाळ्यामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. ताईनीही कृष्णांचं दर्शन घेतलं. खूप छान वाटत होतं. आज तिचा वाढदिवस आणि देवांचं दर्शन झालं. देवांना आशीर्वाद मागितला. खूप प्रसन्न वाटलं. हे पहा, श्रीकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार केला. रामकृष्ण.